देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्ज भरावं लागेल असं म्हटलं होतं। दुसरीकडे शेतमाल कवडीमोल दराने विकला जात असल्याने शेतकरी हतबल झालाय। निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की तुमचा सातबारा कोरा करू, आणि आता 28 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की तुमचं 31 तारखेच्या आत तुम्ही पीक कर्ज भरून टाका। आम्ही कर्ज भरणार कुठून? शेतीच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। आम्ही कमी दरात सोयाबीन आम्ही विकलेली आहे। आता आमच्याकडे विकण्यासाठी काहीच नाही। त्यासाठी आम्ही आमच्या किडण्या, आमच्या आवळ, शरीराच्या आवळ आम्ही घेऊन पाटणी चौकात ते विकण्यासाठी आलेलो। त्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय, तर अजित पवारांनी लोकांना फसवलं नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी मात्र सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। आणि एकूणच ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे की जो सेवा आपण म्हणतो ते संपूर्ण बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे। त्यामध्ये स्कॉलरशिप 50% आणली, अनेक योजनांना बंद करण्याचा निर्णय झालेला आहे। आज आपण आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये एकूणच कर्ज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन योजनांची अंमलबजावणी सरकारला करताच येत नाही। त्यामुळं कर्ज काढून राज्य चालवणं एवढंच आता सरकारच्या हातात आहे। मला वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देताना दमछाक होईल ही अवस्था राज्याची आहे। त्यामुळे यांच्याकडून काही नवीन वर्षात फार अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही। शेतकऱ्यांच्या करता काही प्रयोग प्रॅक्टिकली दादांनी जे मांडलं, म्हणजे सांगितलं की शेतकऱ्यांनी आता सोलर पंप योजना, कृषी सोलर पंप योजना 5 वर्षाचा जाहीरनामा असतो। पहिल्याच वर्षामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा काही जाहीरनाम्यात नाही आहे। पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत शासन उदासीन आहे असंही म्हणता येणार नाही। स्वतः अजितदादांनी हे सांगितलेलं आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकदा राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर आली तर शेतकऱ्यांच्या हिताचे इतके मोठे निर्णय झाले ते कोणी पाहत नाही विरोधक। आणि एका फक्त दादांनी आणि स्पष्ट बोललेत ना दादा, असं गुळगुळीत नाही बोलले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरून जे वक्तव्य केलं, बँकांमध्ये पैसे भरा असं ते म्हणाले आहेत, कसं बघताय या सगळ्या वक्तव्याकडे? नाही, मुळातच या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी घोषणा केली होती। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं पीक कर्ज त्या ठिकाणी माफ करू। घोषणा झाली, सरकार सत्तेमध्ये आलं। सत्तेमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यांच्या जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या करू शकत नाही। 4 दिवसापूर्वी सांगितलं की शेतकऱ्यांनी आता पैसे भरले पाहिजेत। अरे पण शेतकऱ्यांकडे पैसे असले तर शेतकऱ्यांनी पैसे भरले असते ना। दुसरा विषय, त्यालाच समर्थन यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत व तसे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी त्यांना समर्थन दिलं की अजितदादा जे बोलले ते बरोबर आहेत। पण अजितदादा बोलले ते बरोबर ठीक आहे, पण महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यावर जीव जाईल अशी परिस्थिती या निर्माण झालेली आहे। या सरकारला काही देणं घेणं उरलं नाही। सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत दिली जात नाही। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। इथली जनता यांना माफ करणार नाही येणाऱ्या काळामध्ये व यांना यांची जागा दाखवून देतील। जगणं मान्य करणार आहेत का? तुम्हाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या पाहिजे? किती शेतकऱ्यांना तुम्ही आज वाऱ्यावर सोडून किती शेतकऱ्यांच्या मुलांना अनाथ करणार आहेत? आज दर दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतायत केवळ आणि केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। किती खासदारांनी आत्महत्या केल्या म्हणून तुम्ही त्यांची 24% पगार वाढ केली। आज 1 लाखाला 24,000 रुपये त्या खासदारांचे तुम्ही वाढवले। आज तुम्हाला मागताय कोण? त्या लोक पैसे मागत नाहीत, ते लोक दरवाढ मागत नाहीत आणि तुम्ही त्यांची दरवाढ करता। आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितलीच नव्हती, हे तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। मग तुम्ही दिलेल्या शब्दांना पाठ फिरवता का? तुम्ही दिलेला शब्द पाळत नाहीत का? तुम्हाला जरी आज जरी वाटत असेल तुम्ही बहुमतानं सत्तेत आहात आणि आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, असंच गर्व रावणाला सुद्धा आलं होतं, कारण त्याची सोन्याची लंका होती। पण या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं की रावणाची सोन्याची लंका पण राहिली नाही, ती पण बुडाली। तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। तुमची जिरवायला आम्हाला वेळ लागत नाही। तुम्ही जर आज सक्ती करत असाल, बँकांना जर आमच्या घरावर पाठवत असाल, तर आमच्याकडे किडन्या आणि लिव्हर आणि आमचे डोळे विकल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही।
ते तुम्ही खरेदी करा आणि आमचं कर्ज भरा. तसं आम्ही कर्ज भरणार नाही, कारण तुम्ही शब्द दिला होता. तात्काळ तुम्ही जे काही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की 90 दिवसात आम्ही जे काही आमचा जाहीरनामा पूर्ण करू. तुम्हाला नैतिकता असेल आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्हाला जर जनाची नाही मनाची जर वाटत असेल तर तुम्ही शब्द पाळला पाहिजे. आणि या भागातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे, कारण तो आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर मरणाच्या दारात आहे. त्याच्या मालाला भाव नाही. आज त्याच्या मुलाचं लग्न होत नाही. त्याचे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. का तर जे काही आमचं पिकतंय ते बाजारामध्ये विकल्या जात नाही, आणि विकल्या जातं तर त्याला भाव नाही. आज आमचं सोयाबीन 3800 रुपये 3500 रुपये दराने विकल्या जातं, आणि 1 क्विंटल सोयाबीन काढण्यासाठी आम्हाला 7,500 रुपये खर्च येतोय. मग आम्ही तो खर्च आमचा निघत नाही, आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कर्ज भरायला होता. अरे तुम्ही व्यापाऱ्यांचं कर्ज, उद्योगपत्यांचं कर्ज, राईट ऑफच्या नावाखाली तुम्ही त्यांचं हजारो कोटीचं कर्ज माफ करता. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचं, जो अन्नदाता आहे, जो पूर्ण भारताला अन्न पुरवतोय, त्याचं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला देणं लागतं त्यावेळेस तुम्ही पाठ फिरवता. हे कुठलं तुमचं राजकारण आहे? आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्ही जो शब्द दिलेला तुमच्याला पाळणं होत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या, सत्ता सोडा. आमचं कर्ज जो कोणी माफ करेल आम्ही त्यांना पुन्हा सत्तेवर आणू, एवढं आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतोय.